नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. वारकऱ्यांसाठी जी वारी सध्या सुरू आहे त्या वारीसाठी मोठ्या प्रमाणात इथे चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे BSNL मार्फतसुद्धा की जे काही मोबाईल चोरी होतात त्यांच्यासाठी BSNLचं जे एक ॲप आहे त्या ॲप थ्रू आपणसुद्धा जे चोरी गेलेले मोबाईल आहेत त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो यामार्फतसुद्धा आपल्याला आज माहिती दिलेली आहे. BSNL मार्फत ही सुविधा वारकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि या ॲप थ्रू तुम्ही तुमचा हरवलेला जो मोबाईल आहे त्यातून तुम्ही मिळवू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या काही सायबर लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर येत असतात किंवा तुम्हाला मेसेज कॉल येत असतात त्या संदर्भातसुद्धा या ॲपवरती तुम्ही याची तक्रार करू शकता. एकंदरीत 18 लाख तक्रारीमधून 4 लाख मोबाईल या माध्यमाद्वारे हस्तगत केलेले आहेत आणि एकंदरीत तुमचा जो हरवलेला जो मोबाईल क्रमांक आहे तो सुद्धा तात्काळ या ॲपमार्फत बंद केला जातो. आपल्याला याची माहिती BSNLचे डायरेक्टर सपकाळ यांनी दिलेली आहे. जाणून घेऊयात एकंदरीत काय माहिती दिलेली आहे. माझं नाव प्रमोद सपकाळे, मी डायरेक्टर दूरसंचार विभाग, भारत सरकार. ॲक्च्युली आपल्या देशामध्ये हे सायबर फ्रॉडचे गुन्हे खूप वाढत आहे आणि जनतेला माहीत नसतं की सायबर फ्रॉड झाल्यानंतर कुठे तक्रार करावी, कुठे अप्रोच व्हावं. तर भारत सरकारने हा एक उपक्रम आणलेला आहे. भारत सरकारने संचार साथी पोर्टल नावाची पोर्टल आणलेली आहे आणि संचार साथी ॲप नावाचा मोबाईल ॲप आणलेला आहे. जर तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर या ॲपवर तुम्ही तक्रार करू शकतात. पोलिसांमार्फत हा जो मोबाईल आहे तुमचा शोधला जाईल आणि तुमच्यापर्यंत परत जाईल. तुम्हाला बरेचसे व्हॉट्सअप कॉल येतात, मेसेजेस येतात, फसवणुकीचे कॉल येतात. तुम्ही काही क्लिक केलं तर त्यावरून तुमचा कंट्रोल पूर्ण मोबाईलचा त्यांच्याकडे जातो. त्यामार्फत तुमचं अकाउंट खाली केलं जातं. तर असे जर मेसेज असतील, कॉल येत असतील याची तक्रार तुम्ही संचार साथी ॲपवर किंवा संचार साथी पोर्टलवर भारत सरकारच्या करू शकतात, जेणेकरून तुमचा पैसा वाचेल आणि तुमचं प्रिव्हेन्शन होईल. तक्रार करायची पद्धत काय असते, नेमकी कशा प्रकारे आपण तक्रार करू शकतो? तुम्हाला जर कॉल आला तर तुम्हाला तो त्याचं नाव सांगतो, नंबर असतो, त्याचा वेळ येतो. तर तुम्ही sancharsati.gov.in ॲपवर जायचं. त्याच्यावर 6 सिटिझन सेंट्रिक तक्रारी आहेत. तर चक्षू मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये, त्यावर क्लिक करायचं. त्यावर पूर्ण माहिती भरायची, कोणत्या मोबाईलवरनं का आला नंबर, काय मेसेज आला ते सगळं जातं. ऑटोमॅटिक ते भारत सरकारला जाऊन त्याचा नंबर डिस्कनेक्ट होतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, त्या माणसाला अटक होते. पण हे व्हेरीफाय होतं का? समजा एखाद्याने त्याचा गैरवापर केला तर? गैरवापर करणाऱ्यांसाठीच नाही. आता समजा एखाद्याने चुकून कोणाचा काही जाणीवपूर्वक नंबर दिला चुकून. याच्यामध्ये असं असतं की अशा 10 लोकांकडून एकाच दिवशी तक्रार जर आल्या तर आम्ही त्याच नंबरच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतो. आपण सर्वसामान्यांना काय आवाहन करू इच्छिता? आम्ही सर्वसामान्यांना हे आवाहन करू इच्छितात की भारत सरकारच्या संचार साथी पोर्टलचा उपयोग करा. तुमचा मोबाईल हरवला असेल, चोरी गेला असेल तिथे तक्रार करा. तुम्हाला फ्रॉड्युलंट कॉल येत असतील तिथे तक्रार करा. तुमच्या नावावर अनवॉन्टेड कनेक्शन कोणी घेतले असतील तिथे चेक करा, त्याला लगेच डिस्कनेक्ट करा आणि स्वतःचा जीव वाचवा आणि स्वतःची प्रतिमा वाचवा. याचा काही नंबर आहे का? भारत सरकारने काही नंबर रिलीज केलेला आहे? sancharsati.gov.in ही पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल आहे आणि संचार साथी ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येतो, हे आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या सोबत फ्रॉड झाला तर 1930 होम मिनिस्ट्रीच्या कॉल सेंटरला तुम्ही 1930 तक्रार करा. तर तुमची तक्रार डायरेक्टली पोलीस कंप्लेंट म्हणून घेतल्या जाते. दुसरं, जर तुम्ही RBIला जर 1 तासाच्या आत कंप्लेंट केली RBIच्या नंबरला, तर 1 तासात जर तक्रार केली तर तुमचे पैसे वाचवू शकतात, ते ट्रान्सफर होऊ शकतात.